काल आपण काय बघितलं? तर सुरुवातीला आपण ब्रह्म ध्यानाचा महिमा बघितला, कारण आपण ध्यानबिंदू उपनिषद बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओंकाराचा महिमा सांगितलेला आहे किंवा ओंकार ध्यान हे विशेष रूपाने वर्णन केलेलं आहे. तर महती कशी सांगितलेली आहे? तर कितीही मोठी पाप जरी योग्याची असली किंवा माणसाची असली, तरी त्यानं जर ओंकाराचं ध्यान व्यवस्थितरित्या केलं तर त्याची ही पाप नष्ट होऊ शकतात आणि याच्याशिवाय दुसरा कुठला पर्याय त्याच्याकडे नाही आहे. म्हणजे ओंकार ध्यान हा एकमेव पापनाशनासाठी असलेला पर्याय आहे. क्रियायोग पाठ आहे का कोणाला? माहिती आहे क्रियायोग म्हणजे काय? स्वाध्याय ईश्वर प्राणिधानानी तप तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रिया आणि योगः. हा क्रियायोग. मग त्याच्यामध्ये ईश्वर प्रणिधान जे सांगितलेलं आहे त्यामधला जो ईश्वर आहे तस्य वाचक हा सांगा काय प्रणव. आहे? हा, व ईश्वर प्रणव तस्य म्हणजेच ईश्वर. वाचका प्रणव. हा, मग ईश्वराचा जो वाचक शब्द आहे तो प्रणव आहे. आणि हे जे पतंजली योगसूत्र आहे ते साधारणतः भगवद्गीता कालावधीमध्ये लिहिलं गेलं, परंतु त्याही आधीचं हे जे उपनिषद आहे त्याच्यामधनं या गोष्टी घेतलेल्या आहेत, हे आपल्याला लक्षात येईल. ध्यानबिंदू उपनिषद ह्यामध्ये ओंकाराचं जे वर्णन आहे त्या वर्णनाच्या आधारे ईश्वराचा तिकडे उल्लेख केलेला आहे असं दिसून येतं. कारण इथे पण तसंच म्हटलेलं आहे, तिथे पण फलश्रुतीमध्ये पापनाश हा आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर अ उ म या शब्दांचा तिन्हीही जेव्हा लय होतो, म्हणजेच काय, प्रकृती लय हा जो प्रकार आहे ती गोष्ट इथे वर्णन केलेली आहे. तर हा जो नाद आहे तो नाद शिल्लक राहीपर्यंत तेलाच्या एका धारेप्रमाणे, म्हणजेच अखंडित अशा स्वरूपात हा नाद जोपर्यंत आपल्या शरीरात गुंजत राहील अशा प्रकारे ध्यान आपल्याला करायचं आहे. आणि त्यामुळे काय होईल, तर हा जो निर्गुण ब्रह्म आहे त्याचं ज्ञान योग्याला व्हायला लागेल. सर्व व्यापकता त्याच्या पुढे आली. मग त्याच्यामध्ये काय आलंय, तर चैतन्याचा जो आपल्या शरीरातला चैतन्य आहे त्याच्यामध्ये ईश्वरीय चैतन्य 50% आहे आणि 50% हे ब्रह्म चैतन्य आहे. त्याच्यामध्ये सगुण ब्रह्माचे 50% आणि निर्गुण ब्रह्माचे 50% अशा प्रकारे त्या चैतन्यामध्ये त्यांनी पार्ट पाडले. आणि निर्गुण ब्रह्म तेवढंच जेव्हा शिल्लक राहतं अशी जी स्थिती येते त्यावेळी तो योगी विदेहमुक्त झाला किंवा त्याला मोक्ष प्राप्ती झाली असं आपण म्हणू शकतो. त्यावेळी आपण व्यष्टी आणि समष्टी हे दोन शब्द बघितलेले. व्यष्टी म्हणजे आपल्या शरीरापुरतं आणि समष्टी म्हणजे सर्व व्यापक ब्रह्म. त्यानंतर आपण उदाहरणं घेतलेली काही की याच्यात ब्रह्माची व्याप्ती अख्ख्या सृष्टीमध्ये किंवा ब्रह्मामध्ये कशी आहे. ब्रह्माची व्याप्ती, तर फुलामध्ये ज्याप्रमाणे गंध, दुधामध्ये तूप आणि दगडामध्ये जसं सोनं असतं तसं तशा प्रकारे ब्रह्म ह्या सर्व अस्तित्वामध्ये व्यापून आहे. अशा प्रकारचा श्लोक सुद्धा एक आलेला होता. त्यानंतर आपण ओंकाराचं जे प्रणव प्रणव जो आहे त्याचं स्वरूप बघत होतो. मग त्याच्यामध्ये काय आलेलं आहे की ओंकार हा नाद आपण केल्यानंतर त्याच्यामध्ये इन्क्लूड असलेल्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या वेळी प्रकट होतात किंवा लय पावतात अशा प्रकारे आपण बघितलेलं. मग त्याच्यामध्ये कुठल्या देवता येतात, कुठले लोक येतात आणि कुठला वेद येतो. अशा प्रकारे 3 प्रकारे याचं वर्णन केलेलं आहे. मग ते कुठलं आहे? पहिल्यांदा सांगितलेला 9वा श्लोक होता की मोक्षप्राप्ती असणाऱ्या साधकांना ओम हे ब्रह्माचे नाव आहे. पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्मा हे भूहूचे स्वरूप आहे. प्रणवाचा अंश अकाराचा जेव्हा लय होतो तेव्हा अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू आणि विष्णू भुव हा आहे.
त्यानंतर प्रणवाचा उकाराचा उकार जेव्हा लीन होतो तेव्हा द्युलोक, सूर्य, सामवेद आणि महेश्वर किंवा शिव हे स्वाहा आहे. आता ह्याच्यामध्ये विचार केला तर पहिला जो श्लोक आहे 9वा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्मा हे बहुचे स्वरूप आहे असं सांगितलं. परंतु ही जी आहेत ही तिन्ही एकत्र जेव्हा ओंकार आपण म्हणतो अ उ म, त्यानंतर उत्पन्न होणारी तत्व आहे. म्हणजे मकाराच्या शेवटी जे उत्पन्न होतं ते ही चारही जण असतात. अकाराचा जेव्हा लय होतो तेव्हा उत्पन्न होणारे कोण कोण आहेत? अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू आणि विष्णू. आता इथे कसं सांगितलंय त्यांनी? लय होतो असं सांगितलेलं आहे. मग ह्याचा अर्थ कसा घ्यायचा आहे? तर हे या ठिकाणी या शब्दाच्या वेळी अस्तित्वात असतात, परंतु उ शब्द जेव्हा चालू होतो तेव्हा अ शब्दाचा लय होतो. मग हा जेव्हा लय होतो तेव्हा यांचा लय होतो. म्हणजेच हे आकारात अंतर्भूत आहे. अशा पद्धतीत आपण याचा अर्थ घ्यायचा आहे. कुठले कुठले आहेत? अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू आणि विष्णू. त्यानंतर उ उ हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये काय अंतर्भूत आहे? द्युलोक, सूर्य, सामवेद आणि महेश्वर. द्युलोक म्हणजे हे स्वर्गलोक किंवा आकाश तत्व किंवा आकाश लोक. त्यानंतर प्रणवाचा तिसरा अंश म लीन झाल्यानंतर काय होतं? तर अक्षर अक्षर जे आहे ते रजोगुण युक्त पिवळ्या रंगाचे होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे मकार जेव्हा लीन झाला तेव्हा ओम शब्द आपण उच्चारण पूर्ण केलं. मग त्यावेळी ओंकाराची स्थिती कशी असते? तर त्याच्यामध्ये हा जो अक्षर आहे तो पिवळ्या रंगाचं असतं. त्याच्यानंतर उ हे अक्षर शुद्ध सफेद रंगाचे आहे आणि म हे अक्षर तामसिक युक्त काळ्या रंगाचे आहे. एक मिनिट हा, मी स्लाइड चालू करतो म्हणजे सगळ्यांना कळेल. दिसतंय का बघा? दिसली की सांगा मला. दिसतंय ना? आता इथे हे स्लाइड बघा. त्याच्यामध्ये ओम मधील पहिल्यांदा लिहिलंय ते हे अक्षर नाही, तिथे चुकलंय. उ हे अक्षर पहिल्यांदा आपण म्हटलं, आपण बघितलं ते कसं झालं? पिवळ्या रंगाचं झालं. जेव्हा ओम उच्चारण पूर्ण झालं त्यावेळी हे अक्षर पिवळ्या रंगाचं झालं. त्यानंतर खालच्या श्लोकामध्ये ओम मधील उ हे अक्षर सात्विक गुणयुक्त सफेद रंगाचे होते किंवा आहे आणि म अक्षर तामसिक गुणांनी युक्त काळ्या रंगाचे आहे. आता जर या तिघांचाही विचार केला तर आपण आपल्या शरीरामध्ये सुद्धा याचा किंवा 3 गुणांशी याचा संबंध लावू शकतो. कुठले कुठले गुण कुठल्या रंगाला लावता येतील? कोण सांगेल का? खाली बघा रंग आहेत, दिसतायत. सर पिवळा रजस गुण असेल, सफेद म्हणजे तो सत्व असेल आणि बरोबर. काळा तामसिक असेल. तामसिक असेल, बरोबर आहे. आता मग आता हे ओंकार जे आहे त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे याचा आपण अंदाज घेत चाललेलो आहोत. कारण का मध्ये आपण बघितलं अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू. उ मध्ये बघितलं द्युलोक, सूर्य, सामवेद, शिव आणि म मध्ये पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद, ब्रह्म हे सर्व अंतर्भूत आहे याच्यामध्ये. तसंच आणखी काही ओंकारामध्ये गोष्टी आहेत. तर त्या कुठल्या आहेत? त्या पहिल्या इथे पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये आहे बघा. ओंकारामध्ये 8 अंग, 4 पाद, 3 स्थान
5 देवता समाहित आहेत. या सर्वांनी युक्त असलेल्या ओंकाराला जो जाणत नाही तो ब्राह्मण नाही. ब्रह्मज्ञानाती इति ब्राह्मणा असं म्हटलेलं आहे. मग जो या ओंकाराला पूर्णतः जाणत नाही तो ब्राह्मण नाही, अशा पद्धतीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. खालती अकारे लियते ब्रह्मा, उकारे लियते हरिही, मकारे लियते रुद्रः, प्रणवो हि परः स्मृतः. हा जो श्लोक आहे हा या उपनिषदातला नाही आहे, परंतु याला अशाच प्रकारचा अर्थ वरती वर्णित केलेला आहे, म्हणून त्याचा इथे उल्लेख घेतलेला आहे. प्रलयावस्थेमध्ये ओम मधील अ मध्ये ब्रह्मा, उ मध्ये विष्णू आणि म मध्ये शिव लीन होऊन जातात. याच्याही पलीकडील प्रणव हेच परमतत्व, तेच सर्वश्रेष्ठ नाव किंवा स्वरूप आहे. अशा प्रकारे या ओंकाराचे स्वरूप जाणणारा ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ आणि जीवनमुक्त होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे यात जसं या ध्यानबिंदू उपनिषदामध्ये ओंकाराचं वर्णन केलेलं आहे, तसं इतर ठिकाणी सुद्धा ओंकाराच्या वर्णनामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा ओंकारामध्येच लीन पावतात, आणि तरी सुद्धा जे उरतं ते परमतत्व ब्रह्म हे जे आहे ते ओंकारच आहे. त्याच्यामध्येच हे सर्व बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या लीन होतात. त्यामुळे ओंकाराचं ध्यान हे ठळकपणे इथे नमूद केलेलं आहे. ध्यान कुठल्या गोष्टीचं करायचं आहे तर ओंकाराचं करायचं आहे, असं ध्यानबिंदू उपनिषदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. कारण ओंकार हेच ब्रह्माचं स्वरूप आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी व्यष्टी सांगितलं, समष्टी सांगितलं, सर्व काही सांगितलं. आता ही आकृती जी आहे ती आपल्याला सर्वसमावेशक, जे मी समजावून देण्याचा प्रयत्न करतोय ते या आकृतीनं आपल्याला व्यवस्थित समजून येईल. आता जी मगाशी म्हटलेलं 8 अंग आहेत किंवा 4 पाद आहेत, 3 स्थानं आहेत, 5 देवता आहेत, त्या कुठल्या आहेत हे आपण बघूया. बघा, पहिलं काय आहे, 8 अंग आहेत. अ उ म, बिंदू, कला, नाद, कलातीत आणि तत्पर ही 8 अंग आहेत जी ओंकारामध्ये अस्तित्वात आहेत. त्याच्यानंतर 4 पाद, विश्व, तैजस, प्राज्ञ, तुरीय, व्यष्टी अनुसार. व्यष्टी म्हणजे काय, व्यक्ती सापेक्ष, प्रत्येक व्यक्तीनुसार. आता इथे जर बघितलं तर विश्व, तैजस, प्राज्ञ आणि तुरीय. तुरीय ही अवस्था आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना आहे ना माहिती? बोला, तुरीय अवस्था माहिती आहे की नाही? हो सर, हो सर. हा, म्हणजेच कैवल्य अवस्था. त्याच्या अलीकडे प्रज्ञालोक म्हणून सांगितलेलं आहे. प्रज्ञेचा उदय होतो असं सांगितलेलं आहे, बरोबर. त्याच्या अलीकडे प्राण म्हणजे प्राणायामाचं आणि प्रत्याहाराचं वर्णन केल्यानंतर व्यक्तीमध्ये तैजस गुण निर्माण होतो किंवा प्रकाश पडतो असं सांगितलेलं आहे, बरोबर आहे? आहे का बरोबर? हो सर. ज्ञानाचा प्रकाश, हा, ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि त्याच्याही अलीकडे जर गेलात तर आपले काय काय आहेत, 2 यम आणि नियम, जे आपल्याला वैश्विक जाणीवेची जाणीव करून देतात. या क्रमाने जर विचार केला तर विश्व, तैजस, प्राज्ञ आणि तुरीय हे आपल्या शरीराशी निगडीत 4 पाद आहेत. आणि तसे ब्रह्म, टोटल जे अख्खं विश्व आहे त्याच्याशी म्हणजे अनुसरून समष्टी सांगितलेलं आहे. त्यामध्ये काय, विराट, सूत्रात्मा, बीज आणि तुरीय तुरीय हे समष्टी अनुसार आहे. आणि व्यष्टी समष्टी रूप जे दोन्ही समाविष्ट असणारे असे जे आहे ते म्हणजे ओत, अनुज्ञात्र, अनुज्ञ, एकरस आणि अविकल्प. यांचे अर्थ मला माहिती नाही आहे, परंतु मी काढण्याचा प्रयत्न करेन जोपर्यंत आपल्याला हे
सेशन संपतोय तोपर्यंत मला मिळाले तर मी नक्की तुम्हाला सांगेन. त्यानंतर 3 स्थान. सर नेक्स्ट पेज स्क्रोल करावं लागेल. हा नेक्स्ट पेज वर आहे का सर? अजून पण ते 4-5 दिसत आहेत हा फक्त. बरोबर. ओके, नेक्स्ट पेज दिसतंय. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था. त्यानंतर सूक्ष्म शरीर, आपलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे 3 देह. बरोबर आहे. त्यानंतर गुण कुठले? सत्व, रजस आणि तमस हे 3 गुण. शक्ती 3 आहे. ज्ञान, बल आणि क्रिया या 3 शक्ती. काल 3 आहेत. भूत, भविष्य आणि वर्तमान हे 3 काळ. हे सर्व कशात अवस्थित आहे? ओंकारामध्ये अवस्थित आहे. तशाच प्रकारे 5 देवता ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव. आता इथे सदाशिव म्हणजे इंद्र. ईश्वराची व्याख्या काय आहे सांगा बघूया. आहे का पाठ? क्लेश, कर्म, विपाक, आशय, अपरामृष्टा, पुरुष विशेषः ईश्वरः. आलं? आठवलं का? आठवतंय का? हो सर, योग सूत्रामध्ये आहे ते. हा, त्यामुळे ईश्वराची आपल्याला व्याख्या माहिती आहे. मूळ तत्व किंवा ज्याला तत्वज्ञानामधलं एक तत्व आपल्या योगशास्त्रातलं. प्रणव ध्यानाचा विधी त्याच्या खाली दिलेला आहे. प्रणवो धनुः क्षरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत् तन्मयो भवे निवर्तन्ते क्रिया सर्वान् तस्मिन् दृष्टे परावरे. प्रणव किंवा ओंकाराला धनुष्याप्रमाणे बनवावे. या प्रणवरूपी धनुष्यावर आपल्या आत्म्याचा बाण चढवून ब्रह्मावर निशाण साधले पाहिजे. सावधान आणि एकाग्र मनाने ओंकाराचा जप करून आपल्या आत्म्यारूपी बाणाला ब्रह्माशी बांधून आत्म्याला ब्रह्ममय केले पाहिजे. सर्वश्रेष्ठ ब्रह्माचा साक्षात्कार झाल्याने योग्याचे सर्व कार्यकलाप समाप्त होतात. म्हणजे त्याला करण्यासारखी कुठलीही गोष्ट शिल्लक राहत नाही. आता इथे उपमा दिलेली आहे. कशाला? ओंकाराला. कशाची? धनुष्याची. ओंकाराला धनुष्य करायचं आहे आणि त्याच्यावर बाण कुठला चढवायचा आहे? आत्म्याचा. आणि निशाण कशावर लावायचा आहे? ब्रह्मावर. जसं मागचं जे उपनिषद होतं त्याच्यामध्ये आपण काय कल्पना केलेली? रथाची कल्पना केलेली. आठवतंय का मॅडम? मागच्या वर्षी आपल्याला होतं उपनिषद, अमृतनाद उपनिषद. त्याच्यामध्ये होती रथाची कल्पना. त्याला असलेले 5 घोडे म्हणजे आपलं 5 ज्ञानेंद्रिय होती. असो, तर याप्रमाणे इथे पण ही कल्पना केलेली आहे की ओंकाराला धनुष्य बनवायचं, त्याच्यावर आत्म्याचा बाण चढवायचा आणि निशाण कशावर साधायचं? ब्रह्मावर. आणि आत्म्याला ब्रह्माशी एकरूप करायचं आहे. आणि त्यामुळे या ब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि त्याच्यामुळे योगाचे जे सगळे कार्यकलाप किंवा करण्यासारखी सर्व कर्म ही संपून जातात. त्याच्या पुढे त्याला करण्यासारखं काहीही उरत नाही. यालाच आपण मोक्ष अवस्था असे म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं, ओंकार प्रभवा देवा, ओंकार प्रभवा स्वरा, ओंकार प्रभवम सर्वम त्रैलोक्यम सचराचरम. प्रभवा म्हणजे ओंकारातून होणारी उत्पत्ती. ओंकार प्रभवा देवा, देवांची उत्पत्ती ओंकारातून होते. ओंकार प्रभवा स्वरा म्हणजे सर्व स्वरांची उत्पत्ती सुद्धा ओंकारातून होते. ओंकार प्रभवम
सर्वम त्रैलोक्यम सचराचरम, त्रिलोकातील सर्व स्थावर आणि जंगम अर्थात चर आणि अचर सर्व प्राणी मात्र आणि पदार्थ ओंकारानेच उत्पन्न झालेले आहे. अशा प्रकारे ओंकार म्हणजेच ब्रह्म आहे आणि या सर्व विश्वाच्या मुळाशी असणारं मूळ तत्व ब्रह्मतत्व म्हणजेच ओंकार आहे. अशा पद्धती त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. आता आपण करतोय काय? प्रणव ध्यान. मग प्रणव ध्यानाची फलश्रुती अशा प्रकारे याचं जर आपण ध्यान केलं, जेव्हा आपण ध्यानाला बसतो, तुम्ही समजा आज मी एवढं लेक्चर सगळं घेतलं आणि तुम्ही ओंकार ध्यानाला बसला, तर असं होईल का पटकन की मी फक्त आता ओंकाराच्या बिंदू किंवा नादावरच फक्त ध्यानापर्यंत जातोय? असं काही सुरुवातीला होत नाही. सुरुवातीला आपण धारणा करत असतो, म्हणजेच त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या सर्व गोष्टी आपण मनन करतो. जेव्हा हे लेक्चर ऐकणार तेव्हा ह्या ज्या गोष्टी या उपनिषदामध्ये सांगितलेल्या आहेत ओंकाराविषयी, त्याचं आपण मनन करणार किंवा धारणा करणार. अशा पद्धतीतच धारणा करणे, ध्यान करणे हे या उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की तुम्ही ओंकाराचं जेव्हा ध्यान करायला बसाल तेव्हा धारणेमध्ये ओंकाराचं जे स्वरूप तुम्हाला दिसेल ते अशा पद्धतीचं दिसेल आणि सर्वात शेवटी जेव्हा ध्यान पूर्णत्वाला जाईल किंवा तैल रूप अतूट होईल त्यावेळी फक्त नाद शिल्लक राहील. मकारानंतर येणारा जो नाद आहे तेवढाच फक्त श्वासरूपी नादामध्ये मिसळून जाईल आणि तेवढाच फक्त शिल्लक राहील. अशा पद्धतीत त्यांनी ध्यानाचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अलीकडे जी धारणा आहे त्या धारणेच्या स्वरूपानं धारणेमध्ये जे असणारं स्वरूप आहे त्याला हे सगळे श्लोक पूरक आहेत. आता फलश्रुती बघूया की हे अशा पद्धतीत आपण विचार केला, धारणा केली, मग ध्यान केलं तर काय होणार आहे. तर अशा पद्धतीत आपण ओंकाराचा जेव्हा जप करणार तेव्हा ऱ्हस्व स्वराने प्रणव जप केल्यास सर्व पापे नष्ट होतात. दीर्घ स्वराने प्रणव जप केल्याने अत्यधिक ऐश्वर्य प्राप्त होते आणि स्वल्प स्वराने प्रणव जप केल्याने साधक ज्ञानी बनतो. आणि शेवटी लिहिलंय अर्ध्या मात्रेचा प्रणव जप केल्यास अमरत्व प्राप्त होते. आता हे काय आलं, कुठून आलं, कसं आलं बघा. ह्रस्व स्वर तर आपल्याला समजतो, ह्रस्व दीर्घ आणि स्वल्प हे आपल्याला स्वर समजतो की ह्रस्व म्हणजे थोड्या कालावधीसाठी, दीर्घ म्हणजे जरा जास्ती कालावधीसाठी आणि स्वल्प स्वर म्हणजे कमी इंटेन्सिटीनं किंवा मनातल्या मनात म्हणा किंवा अगदी कमी उच्चारणानं, कमी व्हॉल्यूमने उच्चारण केलेलं. या तिघांचं आपल्याला कळतं. ह्रस्वाने सर्व पाप नष्ट होतात, दीर्घाने काय होतं, ऐश्वर्य प्राप्त होतं आणि स्वल्पाने काय होतं, साधक ज्ञानी बनतो. शेवटचं जे वाक्य आहे अर्ध्या मात्रेत प्रणव जप केल्यास अमरत्व प्राप्त होते. आता इथे जे मागे वर्णन केलेलं आहे ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य यांचे 50% मागे जे वर्णन केलेले आहे त्याच्यातलं हे जो अर्धा मात्रा आहे ती निर्गुण ब्रह्माची मात्रा आहे आणि त्याचं जे ध्यान केलं तर त्याची फलश्रुती अशी आहे की अर्ध्या मात्रेचा प्रणव जप केल्यास अमरत्व प्राप्त होते. आलं लक्षात? होय म्हणा बघूया. हो हा, उत्तर द्या हो, घाबरू नका. उत्तर दिलं की मला शिकवायला जरा काहीतरी बळ येतं, नाहीतर असं वाटतं की समोर कोण शिल्लक आहे की नाही, मी एकटाच बडबडतो. ओके, पुढे. तैलधारा इवाच्छिन्नम दीर्घ घंटा निनादवत अदाच्यम प्रणवस्यात्रम यस्तम वेद सवेदवित. आता जेव्हा प्रणव जप तेलाच्या धारेप्रमाणे तुटत नाही आणि अधिक काळपर्यंत ऐकू येणाऱ्या घंटेच्या नादाप्रमाणे गुंजत राहतो, तसेच
प्रणव जपामध्ये पूर्णतः ध्यान लागते तेव्हा या प्रणवाच्या जपाची अनिर्वचनीय अवस्था प्राप्त करणारा साधक वास्तवाने प्रणव जपाचा जाणकार बनतो. आता इथे जे वर्णन त्यांनी वरती केलेलं आहे की 5 देवता आहेत, त्याच्यानंतर 3 हे आहेत, 3 स्थानं आहेत, 8 अंग आहेत, 4 पाद आहेत, असं वर्णन आधी करून दाखवलं. त्या अनुषंगाने आपण विचार करू ना, सुरुवातीला सांगितले हे सर्व देवता ओंकारामध्ये समाविष्ट आहेत वगैरे वगैरे. परंतु या सर्वाचा शेवट हा फक्त नादामध्येच झाला पाहिजे, तरच आपल्याला ध्यान पूर्णत्वाला गेल्याची अनुभूती येणार आहे. जेव्हा प्रणवजप तेलाच्या धारेप्रमाणे अखंड राहतो, तुटत नाही. आता सर्वात छोटा कण तेलाचा सुद्धा कुठला तरी असणार, बरोबर आहे, एखादा अणू कण असणार. असे अनेक कण एकत्र येऊन तेलाची धार बनलेली असते. त्याप्रमाणे हा जो ओंकार आहे तो ओंकार सुद्धा जशा आपल्या चित्तामध्ये वृत्ती सतत बदलत राहतात, तशा न बदलता ओंकार रूपी वृत्ती ह्या एका पाठोपाठ एक येत राहतील. म्हणजेच तेलाच्या धारेप्रमाणे अखंड आपल्याला ओंकार ऐकायला येऊ लागेल. अशी जी अवस्था आहे त्यावेळी काय होणार, घंटेच्या नादाप्रमाणे तो आपल्या शरीरामध्ये गुंजत राहणार. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये पूर्णतः ध्यान लागते. तेव्हा ही अनिर्वचनीय अवस्था प्राप्त करणारा साधक वास्तवाने प्रणव जपाचा जाणकार बनतो. त्यावेळी त्याला खरी अनुभूती प्रणव जपाची जाणकार तो बनतो किंवा प्रणवाला पूर्णतः तो जाणतो. ज्यांनी जाणलंय त्यांनी हे लिहून ठेवलंय आपल्यासाठी. तुम्ही या गोष्टीने प्रयत्न करा असं त्यांनी सांगून ठेवलंय. या मार्गावर योग्यांनी चालल्यानंतर त्यांना काय काय अनुभव येऊ शकतात त्याचं आधी वर्णन करून ठेवलंय. पण हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर पूर्णतः ध्यानमग्न व्हावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं पेज. प्राणायामाबरोबर प्रणव ध्यान. इथे 2 पद्धती वर्णन केलेल्या आहेत. कशाच्या, तर ध्यान कसं करावं त्याच्यामध्ये 2 पद्धती वर्णन केलेल्या आहेत. तर ते त्यातली पहिली पद्धत जी आहे ती प्राणायामाबरोबर प्रणव ध्यानाची आहे. आणि प्रणव ध्यानाचा दुसरा एक विधी वर्णन केलेला आहे, तो पण पुढे आहे. त्यातला पहिला विधी आपण बघूया. हृदय कमलाच्या हृत्पद्मकर्णिकामध्ये स्थिर दीप निभाकृतीम अष्ट अंगुल मात्रम अचलम ध्यायेद ओंकारम ईश्वरम. काय करायचं आहे, हृत्पर्ण कर्णिकामध्ये म्हणजे हृदय कमळाच्या कर्णिकेच्या मधोमध स्थिर दीप निभाकृतीम दिव्याप्रमाणे स्थिर अग्निज्वाला आहे असं सांगतायत. हे अंगुष्ठ मात्रम अचलम अंगठ्या इतक्या आकाराचं आणि अचल अशा प्रकारचं ध्यायेत ओंकारम ईश्वरम अशा अंगठ्या एवढ्या आकाराच्या ओंकाराच्या ईश्वराचं आपण ध्यान करावं असं इथे सांगितलेलं आहे. पूर्ण वाचूया. हृदय कमलाच्या कर्णिकेच्या मधोमध दिव्याप्रमाणे स्थिर अग्निज्वालेसारख्या अंगठ्या इतक्या आकारातील ईश्वर स्वरूप ओंकाराचे आपण ध्यान करावे. आता इथे कुठे सांगितलेलं आहे, तर हृदय प्रदेशी. हृदय म्हणजे कुठे आहे, छातीत आहे, बरोबर आहे. अनाहत चक्र जिथे आहे तिथे हृदय सांगितलेलं आहे. त्या हृदयावर आपल्याला ध्यान केंद्रित करायचं आहे. ते सुद्धा कुठे, हृदय कमलाच्या कर्णिकेच्या मधोमध दिव्याप्रमाणे स्थिर अग्निज्वाला आहे. आणि ती किती आहे, तर अंगठ्या एवढ्या आकारात. आणि तिथे आपल्याला आपलं ध्यान केंद्रित करायचं आहे. करत असताना त्याच्याबरोबर प्राणायाम पण करायचा आहे. कसा करायचा आहे, तर
हे लिहिलेलं तुम्हाला वाचता येतंय का? हो. हा, ठीक आहे. इडया वायू आपूर्य पूरयित पूरयित्वा उदरस्थितम ओंकारम देहम अध्यस्तम ध्यायेत ज्वालावलीयुतम. कुठल्या नाडीनं पूरक करायला सांगितलं इथे? इडा नाडीने. इडा म्हणजे कुठली, डावी की उजवी? डावी नागपुडी. ड आला की डावी, बरोबर. इडा, एवढं लक्षात ठेवा. कुठेतरी बऱ्याच वेळा गोंधळ होतो आणि मग आपण चुकतो उत्तर देताना, म्हणून सांगितलं शॉर्टकट. इडा नाडी अर्थात डाव्या नाकपुडीने प्राणवायू भरून श्वासाला पोटात पुरीत केले पाहिजे. आता इथे पोटात पुरीत केले पाहिजे याचा अर्थ काय केलं पाहिजे, तर श्वास ओढून घेतला पाहिजे, म्हणजेच पूरक केला पाहिजे. देहाच्या मध्यभागी स्थित श्वासावर ध्यान लावून, म्हणजेच हा जो काही श्वास आतमध्ये गेला त्याच्यावर ध्यान लावून अग्नीच्या ज्वालाने युक्त ओंकाराची आकृती ध्यान केले पाहिजे. आता हा जो इथे या श्लोकाचा अर्थ संपलाय, पण त्याच्या खाली थोडस चांगलं विवेचन दिलेलं होतं म्हणून मी इथे घेतलंय. वेदांमध्येही सांगितले आहे की मूलाधार चक्राच्या त्रिकोणामध्ये प्रज्वलित प्रणवाच्या अर्थानुसार ईश्वराचे ध्यान केले पाहिजे. ध्यानाचे वेळी कुंभक केला पाहिजे, अर्थात श्वास रोखून ध्यान केले पाहिजे. आता इथे सुरुवातीला कसं सांगितलंय, तर इडा नाडीने पूरक करायचा आहे आणि तो जो पूरक केल्यानंतर कुंभक होतो, म्हणजेच वायू जो आतमध्ये गेल्यानंतर थांबतो त्याच्यावर ध्यान लावायचं आहे. आणि तिथे आपण कल्पना काय करायची आहे, तर अग्नीच्या ज्वालाने युक्त ओंकाराच्या आकृतीचे ध्यान केले पाहिजे. म्हणजे प्राणायामाबरोबर जे ओंकार ध्यान सांगितलंय ते कुठे सांगितलंय, तर अंगठ्या एवढ्या आकारात हृदयाच्या कर्णिकेमध्ये, तिथे हा ओंकार आपल्याला अग्निज्वालेप्रमाणे दिसला पाहिजे. कधी? इडा नाडीतून पूरक करून जो कुंभक होणार आहे त्यावेळी. ठीक आहे, पुढे. ब्रह्मापूरक इत्युक्तो विष्णु कुंभक उच्यते रेचो रुद्र इति प्रोक्तः प्राणायामस्य देवता. ब्रह्मा पूरक प्राणायामाचे देवता आहे, विष्णू कुंभक प्राणायामाचे देवता आहेत आणि शिव हे रेचक प्राणायामाचे देवता आहे. तुम्हाला हे माहिती आहे का कुठे कुठे आहेत ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि शिवग्रंथी? हो सर. हा, ठीक आहे. आता प्राणायामाचा दुसरा विधी घेऊया. इथे सरळ सरळ हे तर काय आणखी सांगण्याची गरज आहे असं वाटत नाही मला. पूरक प्राणायामाचा देवता ब्रह्मा, बरोबर. कुंभक प्राणायामाचे विष्णू आणि रेचक प्राणायामाचे शिव हे देवता आहे. आता दुसरा विधी. दुसरा विधी कसा आहे? आत्मानं अरणीम कृत्वा प्रणवम चोत्तर अरणीम च उत्तर अरणीम ध्यान निर्मथनभ्यासात देवम पश्येत निगूढवत. दुसरं पेज काढतो. ओके. आता इथे वर्णन काय केलेलं आहे की अग्नी पेटवण्यासाठी पूर्वी जी व्यवस्था होती त्याला अरणी असं म्हणायचे. म्हणजे खालती एक लाकूड असायचं आणि वरती आपल्याकडे जो रवी असतो, आपण ज्यानं ताक घुसळतो, तशा पद्धतीची एक काठी असायची. तर ती काठी जी होती ती हातानं मंथन करून त्या लाकडावर आपण अग्नी पेटवत असू त्यावेळेचे लोक. तर त्याला आपण अरणीचं लाकूड असं म्हणायचे. म्हणजे जे आग आग लवकर पेटवतं किंवा आग लवकर पेट घेतं अशा प्रकारचा लाकूड त्यावेळी वापरून मंथन करून त्यातून अग्नी बनवला जायचा. तर ही जी प्रोसेस होती त्याला त्याला इथे वर्णन केलेलं आहे त्यांनी की आपल्या शरीराला यज्ञातील अग्नी नेणारे खालचे लाकूड बनवावे. खालती जे लाकूड असतं ते पेट घेतं, त्याच्यामध्ये भोग पडतं आणि त्याला
निखारा तयार होतो त्याच्यामध्ये. आणि प्रणवाला अग्नी पेटवण्यासाठी असणाऱ्या वरील लाकडीप्रमाणे बनवावे. म्हणजे जी रवी आहे, जी घुसळण्यासाठी आपण हातानं घेऊन ती घुसळणार आहोत, ती रवी म्हणजे प्रणव आहे. अशा स्वरूपाची अरणी बनवावी. त्यानंतर ध्यानाचा अभ्यास दोन्ही लाकडामध्ये घर्षण उत्पन्न केल्याप्रमाणे करावा. आता ही जी मंथन प्रक्रिया दोन्ही हातांनी करणार घुसळण्याची, ती म्हणजे काय आहे, कशाचं द्योतक आहे? बोला. कोण बोलतोय? खालचं लाकूड काय आहे? आपलं शरीर आहे, बरोबर. वरचं लाकूड काय आहे? प्रणव आहे. आणि ती जी मंथनाची क्रिया होणार आहे, ही ध्यानाचा अभ्यास आहे. मंथनाच्या क्रियेला ध्यानाचा अभ्यास किंवा निरंतर करण्याची क्रिया अशा पद्धतीत सांग. एकदाच घासलं आणि लाकूडनं पेट घेतला अशा पद्धतीत होईल का? नाही. तर त्याच्यासाठी 100 वेळा 200 वेळा अभ्यास करावा लागेल. आणि परत परत सतत क्रिया केल्यानंतर मग जे अग्नी पेटेल तो खालच्या लाकडात म्हणजेच आपल्या शरीरामध्ये हा अग्नी पेटणार आहे. अर्थात मनामध्ये वारंवार प्रणव जप केल्याने जसे आग उत्पन्न होते, त्याचप्रमाणे जीवात्मा आणि ईश्वराच्या ज्योतीला बघितले पाहिजे. अशा प्रकारची जी अग्नी आहे, तसा तो अग्नी आपल्या शरीरामध्ये जो ज्वालेप्रमाणे मगाशी ध्यान करायला सांगितलेलं आहे बघा, अग्निज्वालेप्रमाणे असणारा, तर तो आपल्याला तसा त्यावेळी दिसला पाहिजे. प्रणव जपाच्या वेळी मी ब्रह्मचा अंश आहे अशी भावना सदैव असली पाहिजे. अशा प्रकारे प्रणव जप आणि ब्रह्मध्यान याद्वारे हृदयातील ब्रह्म आणि आत्मा यांचा साक्षात्कार करावा. त्यानंतर खाली ओंकार ध्वनी नादेन वायोः संहरणांतिकम यावत बलम समादध्यात सम्यक अग्नादल यावधी गमागमस्थम गमनादिशून्यम ओंकारमेकम रविकोटिदीप्तम पश्यति ये सर्वजगतंतरस्थम अंसात्मकम ते विरजा भवंती. ओंकाराच्या उच्चारणाने उत्पन्न होणाऱ्या नादाला प्राणवायूमध्ये यथाशक्ती मिळवले पाहिजे. आता आपल्या शरीरामध्ये जो प्राण आहे तो सतत बाहेरच्या जगाशी किंवा बाहेरच्या ब्रह्माशी आपल्याला जोडून ठेवण्याचं काम करत असतो. जे स्पंदन उत्पन्न करण्याचं काम आहे ते सुद्धा प्राणवायूचं आहे. मग जी स्पंदनं प्राणवायूनं उत्पन्न होणार आहेत, ती स्पंदनं ओंकाराच्या नादरूपी असावी. अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्राणवायूच्या नादामध्ये ओंकाराचा समावेश करून घेतला पाहिजे. ओंकाराच्या उच्चारणाने उत्पन्न होणाऱ्या नादाला प्राणवायूमध्ये यथाशक्ती मिळवले पाहिजे. आणि या नादावर एकाग्र मनाने तोपर्यंत ध्यान करावे जोपर्यंत मन या नादामध्ये लीन होत नाही. अज्ञानी व्यक्ती या ओंकार नादाला अस्थिर मानतो. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो, बाहेर टाकतो, त्यावेळी एका ठराविक लय असते आपल्याला. तशीच आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्याला सतत ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम हे जे आपल्याकडे जो नाद तयार होतोय त्यातूनच आपल्याला समजू शकतं. मग हा जो ध्यान आपण करणार आहोत, ज्या नादावर आपण ध्यान करणार आहोत, त्या नादाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर त्या ओंकारामधून जो उत्पन्न झालेला नाद आहे तो नाद जेव्हा वायूमध्ये आपण मिक्स करणार आणि त्याच्यावर मन केंद्रित करणार,
तेव्हा आपलं मन जे आहे ते लीन होणार. अज्ञानी व्यक्ती या नादाला अस्थिर मानतो. का? तर श्वास येतो, श्वास जातो, म्हणून तो त्याला नादाला अस्थिर मानायला सुरुवात करतो. परंतु ज्ञानी पुरुष या अद्वितीय ओंकार नादाला आपल्या हृदयामध्ये सदा सर्वदा अनुभत करत असतो. तसेच तो सर्व प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये स्थित करोडो सूर्यांच्या प्रतिभेप्रमाणे दैदिप्यमान विशुद्ध तत्व ईश्वराने अभिन्न ब्रह्मरूपामध्ये ओंकाराला बघतो आणि कृतकृत्य होतो. आता इथे दोन अवस्था इथे पण आल्या, व्यष्टी आणि समष्टी. तो सदा सर्वदा आपल्या हृदयामध्ये ओंकाराची अनुभूती घेतो. तसेच तो सर्व प्राण्यांच्या अंतरंगामध्ये किंवा अंतःकरणामध्ये सुद्धा याच ओंकाराला किंवा अभिन्न ब्रह्मरूपाला ओंकाराला बघतो आणि कृतकृत्य होतो. आलं का लक्षात? म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो. जेव्हा मोक्ष प्राप्ती होते तेव्हा सर्व ब्रह्म एकच आहे अशा पद्धतीची अनुभूती त्याला येते. म्हणजे सर्व सृष्टीमध्ये ब्रह्म व्याप्त आहे. ते ब्रह्म माझ्या हृदयामध्ये कशा स्वरूपात मी अनुभूत करतो, तसंच इतर प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा त्याला अनुभूती करता येते. अशा अशा पदाला पोचलेला जो मनुष्य आहे तो कृतकृत्य होतो किंवा त्यालाच आपण मोक्षप्राप्ती असं म्हणतो. असा मनुष्य जरी या पृथ्वी तलावर सर्व गोष्टी करत असला तरीही तो मुक्तच असतो. सविशेष ब्रह्मज्ञान. आता इथे आपल्याला ब्रह्माचं म्हणजे विशेष विशेष म्हणजे काय, एखाद्याला आपण विशेषण लावतो. म्हणजे काय, तर बाबा हा व्यक्ती आहे ना तो थोडा रागीट आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला बोध करायचा असेल तर आपण सांगतो की तो निळ्या शर्ट घातलेला जो माणूस आहे तो. म्हणजे काय, तर त्याच्यातल्या कुठल्या तरी विशेष गोष्टीला आपण पॉइंट आउट करून एखादी गोष्ट मांडतो. बरोबर? तर मग असं जे विशेष ज्ञान आहे ते कसलं असेल, सगुण असेल की निर्गुण असेल? सांगा. निर्गुण. बघा आता निर्गुण म्हणजे काय, शब्दाचा अर्थ थोडं करून सांगा बघू. निर्गुण ज्याला गुण नाही असा. बरोबर? मी मगाशी कसं उदाहरण दिलं तुम्हाला की निळ्या शर्टवाला माणूस म्हणजे निळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस, अशा पद्धतीनं विशेष स्वरूपानं मी त्याची ओळख करून दिली. पण एखाद्या माणसामध्ये कुठले गुणच म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कुठले गुणच अस्तित्वात नाहीयेत त्याचं वर्णन करता येईल का? नाही. हा, म्हणजे सविशेष हे जे काय आहे हे सगळं सगुण आहे. गुणासहित असलेल्याला सविशेष असं म्हटलेलं आहे. हे पक्क डोक्यात करून टाका. हे सगळीकडे शब्द येणार आहेत पुढे सुद्धा. सगळ्या ग्रंथांमध्ये व्यष्टी समष्टी त्यानंतर सगुण निर्गुण हे गोष्टी येणारच आहे. निर्गुण म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही. गुण हे ग्रंथोक्त आता आयुर्वेदामध्ये आम्हाला होते शिकायला, तर त्याच्यामध्ये 20 गुण सांगितलेले आहेत. गुरुवादी 20 गुण. गुरु, मंद, हिम, स्निग्ध, शीत, उष्ण, चल, वृक्ष, पारुष्य, अशा पद्धतीचे गुण 20 गुण आम्हाला अभ्यासाला होते. तर हे गुण मुळात कुठून उत्पन्न झालेले आहेत, तर सत्व, रज आणि तम या 3 गुणांपासूनच बनलेले आहेत. अख्ख्या सृष्टीमध्ये या वेगवेगळ्या गुणांनी युक्त अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ काय, तर पेन्सिल काळ्या रंगानं लिहिते, खडू पांढऱ्या रंगानं लिहितो. मग आता हा त्याचा काळा हा गुण झाला, पांढरा हा गुण झाला. तेल तेल कसं आहे, स्निग्ध गुणाचं आहे. तर स्निग्ध हा त्याचा गुण झाला, म्हणजे त्याला आपण वर्णन करू शकतो.
त्या गुणाचं, परंतु जे निर्गुण आहे त्याचं वर्णन करणं अशक्य असतं. म्हणजेच विशेष हा जेव्हा शब्द लागतो कुठेही, तेव्हा आपण त्या गुणांचे व्यक्त करत असतो, त्या गुणांना व्यक्त करत असतो की जे आपल्याला समजू शकतात. निर्गुणाचे गुण आपल्याला समजू शकत नाहीत, कारण त्याला गुण अस्तित्वातच नाही. आलं का लक्षात? म्हणून इथे प्रत्येक वेळी त्यांनी ध्यान करून तो त्या अनुभूती घेऊ शकतो अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. आता त्यांनी आपल्याला जवळ नेऊन ठेवलंय. त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, कुठल्या क्रिया करा, कुठे ध्यान करा, कशा स्वरूपात ध्यान तुम्हाला करायचं आहे, हे सगळं सांगितलं. आणि सर्वात शेवटी काय सांगितलं की हे अशा पद्धतीत तुम्हाला जर नाद यायला लागला तर तुम्ही जी अनुभूती घेणार तोच खरा ब्राह्मण, वेदवेत्ता असा शब्द इथे आलेला आहे. म्हणजेच ज्याला या अनुभूती आली तो कशाची अनुभूती घेतोय, तर निर्गुणाची घेतोय. तो सगुणाची अनुभूती घेत नाहीये. म्हणजेच त्याला त्या गुणांचं वर्णन करता येणार नाहीये. त्यामुळे सविशेष ब्रह्मज्ञान या शब्दाचा अर्थ काय आहे? सगुण ब्रह्माचं ध्यान आहे. इथे गुणासहित ब्रह्माचं ध्यान दिलेलं आहे. म्हणजेच आपण जो सद्यस्थिती मूर्तीपूजा म्हणा किंवा आपल्याला जे पुराणातले काही विधी म्हणा किंवा आपल्या ज्या पूजेच्या विधी आहेत त्या म्हणा, या सर्वांमध्ये जे आपण विशेष म्हणून जे काही करतो ते सगळं सगुण आहे. आणि निर्गुण ब्रह्म मात्र ओंकार स्वरूपात जे नादात्मक शिल्लक राहतं ते ब्रह्म म्हणजे निर्गुण ब्रह्म आहे. तर आता इथे आपण सगुणाचं ध्यान कसं करायचं याच्याविषयी सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला एक फोटो दिसतोय बघा. या फोटोमध्ये खालपासून बघत चला, सगळ्यात खाली काय आहे? कमलदल आहे सर. हा, पाणी आहे, त्याच्यामध्ये कमळ आहे आणि त्याच्यामध्ये कमलदल आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तर इथे इष्ट देवता किंवा ब्रह्मा विष्णू. असं. विष्णू आहे इथे. इथे टिपिकल विष्णूची मूर्ती आहे. कारण पाठी बघा शेषनाग आहे. आता त्याच्या पाठी बघा काय आहे? विष्णूच्या पाठच्या बाजूला काय दिसतंय? गोल आकाराचा आहे का? सूर्य आहे तो, बरोबर? गोल आकारात आहे की नाही? हो सर, मोठा. गोल सूर्य आहे. आहे सर. हा, तो सूर्य आहे. आणि त्याच्या आतमध्ये काळ्या रंगाचा चंद्र आहे शेषाच्या पाठच्या बाजूला. तो कसा झालेला आहे? तो सूर्याच्या आणि आपण बघतोय, सूर्याच्या मध्ये चंद्र आहे, आपण बघतोय. तर आपल्याला कसा दिसेल चंद्र? सूर्याच्या मध्ये काळा ठिपका फक्त दिसेल, बरोबर आहे ना? ग्रहण याला आपण म्हणतो तशा पद्धतीत आपल्याला दिसेल. मी हे जवळ जाणारं चित्र इंटरनेटवर मिळालं तेवढं फक्त इथे टाकलंय. आता इथे अशा पद्धतीत या सगुण ब्रह्माची आपल्याला उपासना करायला सांगितलेली आहे. किंवा सविशेष ब्रह्माचं ध्यान करण्यासाठी, विशेष म्हणजे विशेषणासहित असलेलं ब्रह्माचं ध्यान कसं करायचं हे याच्यात सांगितलंय. म्हणून ही मी इथे चित्र एक डाउनलोड करून घेतलं. आता बघूया सविशेष म्हणजे काय. यन्मनस्त्रिजगत सृष्टी स्थिती प्रलय कर्मकृत तन्मनो विलयम याती तद विष्णोः परमं पदम. आपले मनच या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याला कारणीभूत आहे. आता हा एक मोठा विषय आहे, तो पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला येणार आहे. म्हणजे आपले जे वेदांतापर्यंत पहिल्यांदा आपण कुठे सर्वात पहिलं आपण मानतो काय, तर सृष्टी उत्पत्तीचे 24 घटक की जे जे आपल्याला कोणी सांगितले? सांख्यशास्त्राने. मूलतत्व, सांख्याने सांगितलं. मग त्याच्यानंतर त्याच्यात ईश्वर मिक्स केला गेला. त्याच्यानंतर वैशेषिक, न्याय ही दर्शनं. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं जे आपण मानतो ते म्हणजे वेदांत दर्शन. त्याच्यामध्ये ब्रह्म ऐक्य हा महत्वाचा, एकच ब्रह्म आहे याच्याविषयी त्यांनी सिद्धांत मांडला. आणि त्याच्याबरोबर हा पण तिथे सिद्धांत आहे की ही सृष्टी
ही फक्त आभासमय आहे, फक्त आपल्या मनाशीच तिचा संबंध आहे. ऍक्च्युअली असं काही अस्तित्वात नाही. आपलं मनच या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याला कारणीभूत आहे, अशा प्रकारचा तुम्हाला तिकडे उल्लेख मिळेल. आणि पुढच्या वर्षी, पुढच्या सेमिस्टरमध्ये त्याच्याशी अनुषंगाने असलेलं उपनिषद सुद्धा तुम्हाला अभ्यासाला आहे. आपण आता इथे डिटेल बघायची काही गरज नाहीये. लक्षात फक्त ठेवा की आपलं मन हीच फक्त सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे. विविध संकल्प विकल्प करणारे मन हेच ब्रह्मसाक्षात्कारामधील विघ्न आहे. म्हणजेच मनाचा लय केल्यानंतर किंवा मन जर आपण बाजूला काढून टाकलं तर संकल्प विकल्प न केल्यामुळे स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या गोष्टी बाजूलाच राहतील. आलं का लक्षात? म्हणून त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे की एकाग्र मनाने ध्यान केल्यानंतर या मनाचा लय होतो. अर्थात हेच मन ब्रह्म व्यतिरिक्त कोणतीही वस्तू विषयात अडकत नाही. मनाच्या लयाची ही स्थिती विष्णूचे परमपद किंवा ब्रह्म आहे. कुठे लय होतो? तर त्या लयाची जागा ही एकच आहे आणि ती म्हणजे विष्णूचे परमपद किंवा ब्रह्म, याच्यामध्येच याचा लय होतो. मग आता जर आपण मनाचा वापर करणार असू तर मनामध्ये आपल्याला सविशेष गोष्ट सहजरित्या पसरू शकते. म्हणून त्यांनी इथे सविशेष ध्यानासाठी आपल्याला एक आकृती, चित्र अशा स्वरूपात इथे वर्णन केलेलं दिसतंय. आता खालती जो श्लोक आहे तो श्लोक बघा. अष्टपत्रम तु इत्पयम द्वात्रिंशत् केशरान्वितम तस्य मध्यगतो भानुः भानुमध्यगतः शशिः शशिमध्यगतो वह्निमध्यगता प्रभा प्रभामध्यगतं पीठं नानारत्न प्रवेष्टितम् तस्य मध्यगतं देवं वासुदेवं निरंजनम् श्रीवत्स कौस्तुभोरस्कं मुक्तामणि विभूषितं शुद्ध स्फटिक संकाशम चंद्रकोटी समप्रभम एवं ध्यायेत महाविष्णू. अशा प्रकारे ध्यान केलं पाहिजे महाविष्णूचं. एवं ध्यायेत महाविष्णू एवं च विनियान्वितः. आता ह्याचा अर्थ बघूया मराठीमध्ये. काय काय सांगताय? तर हृदय कमळ 8 पाकळ्यांच्या कमळाप्रमाणे आहे. किती पाकळ्या आहेत हृदय कमळाला? बोला, बोलत राहा. हा, 8 पाकळ्या. हा, हृदय कमळाला 8 पाकळ्या आहेत. म्हणजे जे आपण मगाशी हे जे चित्र बघितलं त्याच्यामध्ये आपण काय कल्पना करायची आहे? खाली जे कमळ आहे त्याला या ज्या गुलाबी पाकळ्या आहेत त्या 8 आहेत. ओके. त्याच्यानंतर त्याचा मध्यभाग जो आहे याच्या मध्यभागी 32 केसरे असून, केसर असतात, पुंग केसर माहिती आहेत ना, तशा पद्धतीची 32 केसर या कमळाच्या मध्यभागी आहेत आणि त्यावर परागयुक्त कोमल तंतू आहेत. हृदय कमलाच्या मध्यावर याचा जो मध्यभाग आहे हृदय कमलाचा, त्याच्यामध्ये सूर्य आहे आणि त्या सूर्याच्या मध्यावर चंद्र आहे. चंद्राच्या मध्ये अग्नी आहे आणि अग्नीच्या मधोमध असलेल्या प्रभामंडळामध्ये रत्नजडित असे सिंहासन आहे. या सिंहासनावर शोक मोह इत्यादी रहित होऊन निरंजन वासुदेव विराजमान आहे. सिंहासन ठेवलेलं आहे त्याच्या मध्यभागी आणि त्याच्यावर वासुदेव किंवा विष्णू विराजमान आहेत. त्यांच्या हृदयावर मोती आणि मण्यांनी सुशोभित असा कौस्तुभहार आहे. वासुदेवाचे स्वरूप निर्मळ स्फटिका समान, फटिका झाले इथे चुकलंय तो शब्द, स्फटिका समान आणि करोडो चंद्रांच्या प्रकाशाप्रमाणे कांतीयुक्त आहे. विनय आणि श्रद्धेने युक्त साधकाने वासुदेवाच्या या काल्पनिक स्वरूपाचे ध्यान करावे.
आता इथे सविशेष म्हणजे काल्पनिक स्वरूप त्यांनी कशा पद्धतीत ध्यान करावं, कुठल्या विशेषांना धरून ध्यान करावं, याच्यासाठी ही सर्व आकृती दिलेली आहे. आता परत एकदा ही आकृतीकडे जाऊया आपण, बघा व्यवस्थित. आता ह्याच्यात त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी इन्क्लूड केलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं काय आहे, खालती कमळ आहे. किती दलांचं आहे, बोला पटापट. 8. 8. 8 32. कमळ. हा, आणि आपल्याला दिसत नसलेली गोष्ट, त्या कमळामध्ये किती पराग असतील, 32. 32. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे कोमल तंतू आहेत, आणि या कोमल तंतूच्या ठिकाणी किंवा मध्यभागावर मोठा सूर्य आहे. त्या सूर्याच्या मध्ये चंद्र आहे. चंद्र आहे. त्या चंद्राच्या मध्ये ज्योती अग्नी. आहे. हा हा अग्नी आहे किंवा अग्निज्योत आहे. आणि त्या ज्योतीचे जे प्रभामंडळ आहे, त्या प्रभामंडळामध्ये रत्नजडित अशा पद्धतीचं सिंहासन आहे. आहे आपल्या विष्णूला इथे खाली सिंहासन आहे. आपण रत्नजडित आहे असं समजूया. खरं तिथे लोड बीड लावलेले दिसत आहेत, पण ही आकृती जवळ जात होती म्हणून मी ती डाउनलोड केली. आहे ना सिंहासन? आहे सर. हा, कल्पना करा, कारण हे सविशेष ब्रह्मज्ञानच आहे. आता ब्रह्मज्ञानाची अनुभूती करवतोय म्हटल्यानंतर एवढं आपल्याला कॉम्पेन्सेट करावंच लागेल. बरोबर आहे ना? या रत्नजडित सिंहासनावर विष्णू बसलेले आहेत, आणि विष्णूंच्या गळ्यामध्ये कंठीहार आहे, रत्नजडित अशा पद्धतीचा, मोती आणि मण्यांनी सुशोभित असा कौस्तुभ मणिहार आहे. आहे बघा विष्णूच्या गळ्यात. झूम करून बघा प्रत्येकानं. तो जो हार दिसतोय मध्ये, तो हार कौस्तुभ मणिहार अशा पद्धतीत आहे. आणि अशा प्रकारच्या या वासुदेवाचे निर्मल स्फटिका समान आणि करोडो चंद्रांच्या प्रकाशाप्रमाणे कांतीयुक्त असं शरीर आहे. आणि त्यांची मुखमुद्रा, याच्याविषयी वर्णन केलंय की विनय आणि श्रद्धेने युक्त अशा प्रकारची ही आहे. आणि साधकाने वासुदेवाच्या या काल्पनिक स्वरूपाचे ध्यान करावे. माझ्या मते सविशेष ब्रह्मज्ञान अशी जर टीप आली तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायला हरकत नाही. काय म्हणणं तुमचं? जमेल का? हो सर. हो सर. चालेल. आता पुढचा जो वर्णन आहे सर. म्हणजे सगळ्यांनी आपल्याला काय श्लोक लिहायची गरज असते अशातला भाग नाही, परंतु पॉइंट वाईज आणि व्यवस्थित आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आता तेही तुम्ही खालून सुरुवात करायची आणि वरपर्यंत जायचं, व्यवस्थित पूर्ण करून टाकायचं, म्हणजे आपल्याला पूर्ण पॉइंट वाईज सगळे पॉइंट कव्हर होतात. आता त्रिमूर्तीचे ध्यान. पहिल्यांदा आपण कुठलं ध्यान बघितलं? सविशेष ब्रह्म ध्यान केलं. आता त्रिमूर्तीचे ध्यान कसे आहे ते बघूया. अतशी पुष्पसंकाशम नाभिस्थाने प्रतिष्ठितम चतुर्भुजम महाविष्णू पूरकेण विचिंतयेत. इथे पूरक आला बघा. पूरकाशी संबंधित महाविष्णूचं ध्यान विचिंतयेत म्हणजे चिंतन करायला सांगितलंय. कुंभकेन हृदिस्थाने, कुंभक करताना हृदिस्थानावर, चिंतयेत कमलासनम, कुठे हृदयाच्या जागी काय करायचंय? कमल आसन, हे सर्व चिंतन करायचं आहे. ब्रह्मांडम रत्न गौराभम चतुर्वक्रम पितामहम, पितामह म्हणजे ब्रह्मा. रेचकेन तु विद्यात्मा ललाटस्थम त्रिलोचनम शुद्ध स्फटिक शंकासम निष्कलम पापनाशनम. त्रिलोचनम म्हणजे कोण? लोचन म्हणजे डोळे, 3 डोळे आहेत असा. कोण? शंकर भगवान. हा, शिव या तत्वाचा. आता त्रिमूर्ती म्हणजे कुठले कुठले आहेत? ब्रह्मा विष्णू महेश. हा, या तिघांचंही ध्यान इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता खालती मी एक चित्र अजून एक टाकलंय. अतसी, अतसी किंवा जवस, आपल्याकडे जवस नावाचं धान्य मिळत, आहे का माहिती? त्या जवसाचं फूल आहे बघा पाठच्या बाजूला.
आणि इथे कृष्णाचं वर्णन केलेलं खालती एक छोटासा श्लोक पण आहे इथे. अतसी पुष्प संकाशम हार नुपुर शोभितम रत्न कंकण केयूरम कृष्णम वंदे जगद्गुरुम. हा श्लोक आपण वापरतो कुठेतरी, म्हणजे देवाची पूजा करताना आपल्या इथे असतो. तर इथे अतसी पुष्प संकाशम म्हटल्यानंतर अतसीचं पुष्प कसं दिसतं, तर अशा पद्धतीत निळ्या रंगाचं दिसतं. म्हणजे कृष्णाचा जो वर्ण होता तो कशा पद्धतीत वर्णन केलेला आहे, तर अतसी अतसी पुष्प किंवा जवसाच्या फुलाप्रमाणे रंग असलेला असा आहे. आता पूरक कुंभक रेचकाशी या ध्यानाचा त्रिमूर्ती ध्यान म्हटलं की आपल्या लक्षात काय आलं पाहिजे, की पूरक कुंभक आणि रेचकानुसार आपल्याला ध्यान लिहायचं आहे. पूरक म्हणजे पूरक करताना म्हणजे श्वास घेताना अतसी किंवा जवसाच्या फुलाप्रमाणे, आता इथे आतसी झालंय, चुकून तो शब्द करेक्ट करायला पाहिजे. अतसी किंवा जवसाच्या फुलाप्रमाणे रंग असलेला, नाभीमध्ये प्रतिष्ठित असलेला, चार पूजा असणारा, चार भुजा, पूजा नाही येते भुजा, भुजा असणारा अशा श्री विष्णूचे ध्यान पूरक करताना केले पाहिजे. हे सगळं आता व्हॉइस टायपिंग करत असताना चुका झालेल्या आहेत, ते मी करेक्ट करतो नक्कीच, पटकन करून टाकतो, परत परत आपल्याला त्याचा त्रास नाही होणार. एकच मिनिट थांबा. अतसी आणि भुजा. ओके. अतसी किंवा जवसाच्या फुलाप्रमाणे रंग असलेल्या, नाभीमध्ये प्रतिष्ठित असलेला, चार भुजा असणारा अशा श्री विष्णूचे ध्यान पूरक करताना केले पाहिजे. दुसरा कुंभक. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे, म्हणजेच प्राणवायूला रोखून धरताना हृदयामध्ये विराजमान कमलासनावर बसलेल्या चतुर्मुख ब्रह्माचे ध्यान केले पाहिजे. कुंभकाच्या वेळी आपल्याला ब्रह्माचं ध्यान करायचं आहे. चतुर्मुख ब्रह्माचे शरीर रत्नाच्या कांतीने गौरवर्णाचे झाले आहे असं आपल्याला ध्यान करताना विचार करायचा आहे. त्यानंतर रेचक. रेचक करताना मस्तकात विराजमान, तीन नेत्रांनी सुशोभित, निर्मळ स्फटिका समान देह असणारे, सर्व पापांचा नाश करणारे, सर्व कला विरहित शिवाचे ध्यान केले पाहिजे. ओके, म्हणजे पूरक कुंभक रेचक तिन्ही झाले. आणि तिघांचाही जर तुम्ही विचार केला तर आपल्याला इथे काय काय सांगितलंय. नाभी स्थित विष्णूचं ध्यान कुंभकाच्या वेळी, हृदयामध्ये ब्रह्माचं ध्यान, आणि रेचक करताना त्रिनेत्रांनी सुशोभित अशा शिवाचं ध्यान आपल्याला करायला सांगितलेलं आहे. त्याचा खालचा मुद्दा काय आहे, हृदयात ध्यान केल्याचे फळ. आपण इथे हृदयात कोणाला ध्यानाला घेतलेलं आहे सांगा. ब्रह्माला. हो. ब्रह्मा विष्णू महेश. हा. आता त्याचं फळ काय आहे. वरील 3 श्लोकामध्ये ध्यानाचे आधारभूत असलेल्या हृदयाचे वर्णन केलेले आहे. मी आता डायरेक्ट अर्थ घेतो, कारण हा जरा समजायला कठीण श्लोक आहे. फोड करून सांगताना कठीण आहे. डायरेक्ट अर्थ घेतो. वरील 3 श्लोकामध्ये ध्यानाचे आधारभूत असलेल्या हृदयाचे वर्णन केलेले आहे. आता श्लोक जर बघितला तर अब्जपत्रम अधः पुष्पम ऊर्ध्वनालम अधोमुखम कदली पुष्प संकाशम सर्व वेदमयम शिवम अशा पद्धतीत श्लोक आहे. आता इथे गर्भित अर्थ काही असतात, तशा पद्धतीत या श्लोकाची फोड करताना मला आणखी 4 वाक्य लिहावी लागली. त्यामुळे हे फोड केलेला पूर्ण अर्थ असलेला श्लोक मी लिहिलाय. वरील 3 श्लोकामध्ये ध्यानाचे आधारभूत असलेल्या हृदयाचे वर्णन केलेले आहे. आपल्या शरीरामध्ये किती टक्के जल आहे. 70%. 72%.
70%. तसंच या पृथ्वीवर सुद्धा 70% जल आहे. म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय सगळीकडे सारखा आहे. व्यष्टी आणि समष्टी हा न्याय पण तसाच असतो. त्यामुळे आपल्या आतमध्ये असलेलं ब्रह्म आणि सर्व जगात असलेलं ब्रह्म यामध्ये साधर्म्य दिसतं. आणि हाच साधर्म्याचा मागच्या वेळी त्यांनी काय म्हटलेलं, मण्यात ओवलेल्या सूत्राप्रमाणे ब्रह्माची स्थिती त्यांनी वर्णन केलेली होती, की सूत्र सगळीकडे एकच आहे, मणी बदलले तरी. असो, आपण कुठे होतो, अधिकांश आपलं शरीर जे आहे ते जलाने बनलेलं आहे. या जलामध्ये असणाऱ्या कमळाला हृदयाची उपमा दिलेली आहे. बरोबर. जल खालती आहे, मगाशी विष्णूचा आपण फोटो पण बघितला. कमळ कुठे असतं, जलामध्ये. त्या कमळाला आपण हृदयाची उपमा दिलेली आहे. या शरीराची रक्षा आपले हृदय साऱ्या शरीरात रक्त पोचवून करत असते. हृदय कमलाचे फूल हे केळफुलाप्रमाणे अधोमुखी किंवा तोंड खाली करून अशा पद्धतीत लटकलेलं आहे. केळ्याला केळी आलेली बघितली, केळ्याचा घड लागलेला बघितलाय का कोणी, की नाही बघितलेला? बघितला सर. हा, मग त्याला जो शेवटच्या टोकाला जे फूल असतं केळ्याचं, ते फूल जमिनीच्या दिशेने त्याचं तोंड असतं. तशा पद्धतीत कमळ जे आपलं हृदय कमळ आहे ते देठातून वाकलंय आणि परत पाण्याच्या दिशेनेच जमिनीच्या दिशेने खालच्या बाजूला तोंड करून अशा पद्धतीत आपल्या हृदयाची स्थिती आहे असं त्यांनी सांगितलंय. हे जे कमळ आहे ते अधोमुख आहे किंवा हृदयाची स्थिती ही अधोमुख आहे अशा पद्धतीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. केळफुलाप्रमाणे अधोमुखी लटकलेले आहे. या हृदय कमळाची नाळ किंवा देठ हा लटकणाऱ्या केळफुल्याप्रमाणे वरच्या बाजूला आहे. देठ वरती आणि फूल खाली अधोमुख आहे. आपले हे शरीर वेदज्ञान झाल्याने अनाहत नादाने युक्त कल्याणकारी असे आहे. या शरीराची सामान्य आयु 100 वर्षे आहे. हे सगळं वरच्या श्लोकात सांगितलेलं आहे. कसं तर शताब्दम शतपत्राढ्यम विप्रकीर्णाब्ज कर्णिकम तत्रार्क चंद्रवन्हीनाम आपुर्यम परिचिंतये. आता याचा अर्थ असा आहे की या शरीराची शताब्दम म्हणजे 100 वर्ष आयुष्य या शरीराचं आहे. आणि ह्या आपलं जेव्हा शरीर बनवलं गेलं त्याच्याच बरोबर वेदांची उत्पत्ती झालेली आहे, आपल्यासाठीच केलेली आहे. आणि ते जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करू तेव्हा ते शरीर कल्याणकारी अशा प्रकारचं होतं. त्याची आयुष्य 100 वर्षाचं आहे. हे शरीर कुश म्हणजे सुकलेल्या गवताच्या शेकडो काड्यांनी बनलेल्या आसनाप्रमाणे शेकडो अशा नसा आणि नाड्या यांनी बनलेल्या आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे नाड्या आहेत त्या नाड्यांना शेकडो अशा प्रकारच्या गवताच्या काड्यांनी बनवलेल्या आसनांची उपमा दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्या सर्व काड्या ज्या आहेत त्या या हृदय कमळाच्या पुष्पापासूनच उत्पन्न झालेल्या आहेत. हृदय कमळ पुष्पाच्या कर्णिका या नाड्यांद्वारे सर्व शरीरात व्याप्त आहे. म्हणजे हृदयाकडून गेलेल्या ज्या धमन्या आहेत त्या सर्व शरीरामध्ये छोट्या छोट्या बारीक अंशामध्ये पसरलेल्या आहेत. आता हे ज्ञान त्यांनी त्यावेळी शरीर फाडून घेतलेलं नाही, परंतु विचार करा त्यावेळी त्यांनी अंतर्ज्ञान म्हणजे कशा पद्धतीत घेतलेलं आहे. हे सगळं त्यांनी ध्यान करून हृदय कमळाच्या पुष्पावर ध्यान करून त्यांनी या नाड्यांचं वर्णन केलेलं आहे सगळ्या. अशा पद्धतीत आपल्या सर्व ग्रंथामध्ये इव्हन आपले जे होरा म्हणजे होराशास्त्र किंवा आपण ज्याला ज्योतिषशास्त्र म्हणतो त्यामध्ये आपल्या अख्ख्या ब्रह्मांडाचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. फक्त यत पिंडी तत् ब्रह्मांडे या न्यायाप्रमाणे आपल्या अंतरात्म्यावर लक्ष केंद्रित करून ध्यान करून असलेल्या अस्तित्वाचं ज्ञान करून घेतल्यामुळे समष्टी ब्रह्माचं ज्ञान त्यांना होत होतं. आणि अशा पद्धतीनं त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे या नसा आणि शेकडो नाड्या यांनी हे हृदय आपल्या सर्व शरीराचं पोषण करतं. हृदय कमळ पुष्पाच्या कर्णिका या सर्व नाड्याद्वारे सर्व शरीरात व्याप्त आहेत. आपल्या हृदय कमलाचे फूल सूर्य
चंद्र आणि अग्नी यांच्या समान तेजस्वी आहे. प्रणव जपाने या हृदय कमलाला ऊर्ध्वमुखी केले पाहिजे, म्हणजे त्याला उमलवलं पाहिजे. जसे कमळाचे फूल उमलल्यावर त्याची नाळ किंवा देठ सरळ होते, या हृदय कमळामध्ये सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचे क्रमशः चिंतन केले पाहिजे. या हृदय कमळावर म बीजाक्षराला घेऊन ध्यान करताना विष्णू स्वरूपाची भावना केली पाहिजे. ओके. हे सगळं कशा अंतर्गत येतं? सविशेष ब्रह्मज्ञान. आलं का लक्षात? ध्यान करण्यासाठी आपल्याला सविशेष अशा गोष्टी त्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत. आता हे जे ओंकार किंवा याच्याविषयी थोडस वर्णन इथे केलेलं आहे. त्रिस्थानम च त्रिमार्गम च त्रिब्रह्मम च त्रिब्रह्म च त्रयाक्षरम. वाजले किती? 8 वाजून गेलेत. माझ्या मते आपण थांबूया इथे या श्लोकावर. आपण लक्षात ठेवा 35 श्लोक आपले झालेले आहेत.